ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ माळवाडी संचलित श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी कोथरूड व देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अठले पित्रे सप्रे महाविद्यालय देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण या ठिकाणी GIS याच्यावरती वर्कशॉपचा दुसरा दिवस आज या ठिकाणी संपन्न आहे. या दुसऱ्या दिवसासाठी आपल्याला लाभलेले आजचे प्रमुख वक्ते गुरुप्रसाद घाडी सर यांचे प्रथमतः मी या वर्कशॉप मध्ये स्वागत करते. त्याचबरोबर विविध महाविद्यालयातून या वर्कशॉपसाठी उपस्थित असणारे विद्यार्थी, प्राध्यापक आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे सगळे आमची टीम, सर्वांचे प्रथमतः मी या ठिकाणी स्वागत करते व माननीय डॉक्टर सरदार पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुण्यांची थोडक्यात आम्हाला ओळख करून द्यावी. पाटील सर. धन्यवाद मॅडम. आजचे आपले प्रमुख वक्ते श्री गुरुप्रसाद घाडी सर. घाडी सरांची ओळख करून द्यायची झालं तर GIS विशेषतः क्वांटम GIS या क्षेत्रातील मुंबई विद्यापीठातील एक नामांकित व्यक्तिमत्व म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सर 2 वेळा नेट एक्झामिनेशन पास आहे, सेट एक्झामिनेशन पास केलेली आहे आणि सद्यस्थितीला ते मुंबई विद्यापीठात अर्बन प्लॅनिंग या विषयामध्ये PhDसाठी संशोधन करत आहेत. सरांनी DBJ महाविद्यालय चिपळूण येथे अध्यापनाचं काम केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे GIS अध्यापनासाठी त्यांची नियुक्ती या महाविद्यालयात करण्यात आलेली होती. गेल्या 1 वर्षभरापासून सर यशच केळकर महाविद्यालय देवगड या ठिकाणी अध्यापनाचं कार्य करत आहेत. सरांच्याच पुढाकारातून आज देवगड महाविद्यालयामध्ये देखील GIS म्हणजेच भौगोलिक माहिती प्रणालीशी संबंधित अभ्यासक्रम ते सुरू करत आहेत. सर नेहमीच पुढाकार घेत असतात. एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची जितकी ओळख आहे तसेच एक उत्तम संशोधक आहेत, कारण सर DBJ महाविद्यालयात असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या विद्यार्थ्यांनी आविष्कार संशोधन स्पर्धेसाठी प्रकल्प सादर केलेले होते, दरवर्षी त्या विद्यार्थ्यांची निवड ही जिल्हा स्तरावरून पुढच्या स्तरासाठी झालेली आहे. तर मला खात्री आहे की आजचे जे विद्यार्थी आहेत हे भूसंदर्भीकरण, जिओ रेफरन्सिंग म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येतं, मराठीमध्ये ज्याला भूसंदर्भीकरण म्हणतात, तर या विषयाचं सखोल ज्ञान हे घाडी सरांच्याकडून घेतील. मी जास्त वेळ न घेता घाडी सरांना विनंती करतो की सर आपण आपलं मार्गदर्शन सुरू करावं. सर प्लीज. धन्यवाद सर. मी सर्वप्रथम श्रीपतराव चौगुले कॉलेज आणि ASP कॉलेज या दोन्ही महाविद्यालयांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी दिली. आता सर सुरू करू मी. आज आपण QGISच्या माध्यमातून जिओ रेफरन्सिंग म्हणजे काय ते बघूया आणि प्लस प्रोजेक्शन म्हणजे प्रक्षेपण कसं केलं जातं ते बघू. तर मी स्क्रीन शेअर करतो सर्वप्रथम. तर यात सर्वप्रथम आपण एक टोपोशीट बघू जी सर्वे ऑफ इंडिया कडून तयार केलेली जाते आणि त्याच्यातले अक्षरवृत्त आणि रेखावृत्त म्हणजे काय या बेसिक कन्सेप्ट तरी क्लिअर असणं गरजेचं आहे. तशा सगळ्या भूगोलाच्या विद्यार्थ्यांना सगळी ही माहिती असेल. मॅडम आता स्क्रीन व्यवस्थित दिसते आहे ना? ही म्हणजे टोपोशीट दिसते आहे ना सगळ्यांना? टोपोशीट दिसते, थोडस ब्लर झाल्यासारखं दिसते. हा थोडस ब्लर दिसेल, मी जरा झूम करतो. आता टोपोशीटचे 4 कॉर्नर असतात बेसिकली आणि इथे अक्षरवृत्त आणि रेखावृत्त दिलेली असतात. म्हणजे जर आपला ही आता महाराष्ट्रातली टोपोशीट आहे, म्हणजे भारत देश हा आपला उत्तर आणि पूर्व गोलार्धात येतो, त्याच्यामुळे रेखावृत्तीय विस्तार वाचताना तो डावीकडून उजवीकडे आणि अक्षरवृत्तीय विस्तार खालून वर असा वाचला जातो. म्हणजे आता जर इथे मी झूम केलं या कॉर्नरला तर इकडे बघा, ही जी आडवी रेषा आहे ती अक्षरवृत्त आहेत म्हणजे लॅटिट्यूड, म्हणजे 20 डिग्री 15 मिनिट्स 20 अंश 15 मिनिटे. आणि ही जी उभ्या रेषेची व्हॅल्यू आहे 73 डिग्री 30 मिनिट ही रेखावृत्ताची व्हॅल्यू आहे. म्हणजे या टोपोशीटचा जर विस्तार बघायचा झाला तर तो कसा सांगता येईल, तर 20 अंश 0 मिनिटे उत्तर ते
20 अंश 15 मिनिटे उत्तर आणि उत्तर अक्षर उत्तर आणि 73 अंश 30 मिनिटे पूर्व. ठीक आहे, मी पीपीटी केली आहे. तर यात आपण जरा जिओ रेफरन्सिंग किंवा भूसंदर्भ म्हणजे काय ते जरा बघू. तर जिओ रेफरन्सिंगलाच भूसंदर्भन असं म्हटलं जातं. आता काल सरांनी तुम्हाला सांगितलं होतं की रास्टर इमेज आणि व्हेक्टर इमेज या प्रतिमा जीआयएस मध्ये वापरल्या जातात. तर जीआयएस मध्ये रास्टर इमेजेस जे असतात म्हणजे आता टोपोशीट आहे किंवा इतर जे पिक्सेल फॉर्मॅटमध्ये असतात त्यांना रास्टर लेअर असं म्हटलं जातं. तर त्यांना अभिक्षेत्रीय स्थानाचे संदर्भ म्हणजे अक्षरवृत्त किंवा रेखावृत्त यांचे संदर्भ दिले जातात. त्याच्यासाठी ही प्रक्रिया वापरली जाते. तिला जिओ रेफरन्सिंग असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात एखादा नकाशा असेल, टोपोशीट असेल, हवाई छायाचित्र असेल यांना अक्षरवृत्त आणि रेखावृत्त यांचा जाही संदर्भ देणं म्हणजे ग्रीड रेफरन्स देणं म्हणजे जिओ रेफरन्सिंग किंवा भूसंदर्भन होईल. म्हणजेच हे जिओ रेफरन्सिंग कोणतेही भौगोलिक ठिकाण किंवा अभ्यास क्षेत्र म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणचा अभ्यास करत आहात किंवा एखाद्या ठिकाणी रिसर्च करत आहात तर त्याचा मॅप तयार करत असेल तर त्यासाठी तुम्हाला ही इनिशियल स्टेज असते की तिथे जिओ रेफरन्सिंग त्या इमेजचं केलं गेलं पाहिजे. आणि या नोंदी देताना विशेषतः जीआयएसच्या सॉफ्टवेअरमध्ये म्हणजे जसं की काही सॉफ्टवेअर फ्री सोर्स आहेत क्यूजीएस सारखं किंवा काही कमर्शियल देखील आहेत आरजीएस असेल. पण यामध्ये ज्या काही जिओ रेफरन्सिंगच्या नोंदी दिल्या जातात त्यासाठी अक्षरवृत्त रेखावृत्त यांचे डिग्री मिनिट सेकंद आहेत ते जे संदर्भ असतात ते दशांश पद्धतीमध्ये म्हणजे डेसिमल मध्ये रूपांतरित करणे आवश्यक असते. ही रिक्वायरमेंट बऱ्याच सॉफ्टवेअरना असते परंतु क्यूजीआयएस मध्ये याची फारशी गरज लागत नाही. ते आपण प्रत्यक्ष जिओ रेफरन्स करू तेव्हा आपण बघू. परंतु हे कन्व्हर्जन कसं केलं जातं तर डिग्री टू डेसिमल तर डिग्री प्लस मिनिट डिवायडेड बाय 60 प्लस सेकंड डिवायडेड बाय 3600 म्हणजे जर 72 अंश 15 मिनिट आहे याचं जर आपल्याला दशांशामध्ये रूपांतर करायचं झालं तर 72 अधिक 15 मिनिटे भागिले 60 म्हणजे 72 अधिक 0.25 72.25 म्हणजे ही एका तासाची मिनिटे किती एका तासाचे सेकंद किती याच्यानुसार ते या सूत्रानुसार ते कन्व्हर्जन केलं जातं. म्हणजे इतर आरजीएस मध्ये जर तुम्हाला जिओ रेफरन्सिंग करायचं असेल तर 72 डिग्री 15 मिनिटे याच्यासाठी 72.25 तुम्हाला टाकायला लागलं असतं. परंतु क्यूजीएस मध्ये तसं काही करायची गरज लागत नाही. आता इथे भूसंदर्भन प्रक्रिया म्हणजे ती टोपोशीटचे जे 4 कॉर्नर असतात त्याच्यानुसार आपण करतो. रेफरन्स केल्यानंतरचा स्क्रीन म्हणजे जेव्हा आपण तिथे कुठेही माऊस ड्रॅग करू किंवा मूव्ह करू तर तसं तसं तिथले कोऑर्डिनेट बदलताना दिसतात. ठीक आहे, तर आपण ही प्रक्रिया प्रत्यक्ष आपण बघूया. मी क्यूजीएस सुरू करतो प्रत्यक्ष या गोष्टी आपण बघू. सर्वप्रथम आपण काय करूया तर एक फोल्डर तयार करायचा आहे तुम्हाला. न्यू फोल्डर कारण फोल्डर बेस काम केलं नेहमीच चांगलं राहतं. यामध्ये मी एक टोपोशीट इथली कॉपी करून घेतो. त्या टोपोशीटच्या नावाचं मी एक फोल्डर तयार करतो इथे. आणि इथे ती टोपोशीट पेस्ट केली मी. त्यानंतर इथे 2 फोल्डर मी तयार करून घेईन. फोल्डर तयार करावेच अशी अपेक्षा नाही किंवा गरजही नाही. अर्थात ते तुम्ही जसं जसं शिकाल त्यानंतर ते तुम्हाला कळत जाईल. जिओरेफ या नावाने एक फोल्डर तयार केला आहे मी आणि दुसरा एक नवीन फोल्डर तयार करतो तो म्हणजे प्रोजेक्शन नावाचा. ठीक आहे, म्हणजे मी काय केलं तर एक कुठेही तुम्ही डेस्कटॉपला करा किंवा कुठल्याही ड्राईव्हला तयार करा एक फोल्डर तयार केला त्यात त्या टोपोशीटचं नाव दिलं ती टोपोशीट कॉपी केली आणि त्याच्या बाजूला 2 फोल्डर मी तयार केले. आता त्यानंतर मी जीआयएस म्हणजे क्यूजीएसचं सॉफ्टवेअर ओपन करेन. याच्यावर डबल क्लिक केल्यानंतर ते ओपन होतं. मी त्या आधीच मिनिमाइज करून ठेवलंय कारण वेळ जातो म्हणून. आता यानंतर सर स्क्रीन व्यवस्थित विजिबल आहे ना? हॅलो.
स्क्रीन विजिबल आहे ना व्यवस्थित? हो सर. ठीक आहे, मी पुन्हा शेअर करतो. ही QGIS ची विंडो आपली ओपन झालेली आहे. तर आता मी जिओ रेफरन्सिंग सुरू करतोय. तुम्ही एकदा बघा आणि नंतर काही शंका असतील तर विचारा. अर्थात जिओ रेफरन्सिंग साठी रास्टर मधला जिओ रेफरन्सर जो काही मेनू आहे त्यावर आपण क्लिक करू. रास्टर जिओ रेफरन्सर आधीचं जर वर्जन तुम्ही वापरत असाल तर हा काल जसं सरांनी सांगितलं, हा जो मेनू इथे जर नसेल जिओ रेफरन्सर तर तो तुम्हाला प्लगइन मधनं घ्यावा लागेल. या वर्जनला तो इथे दिलेलाच आहे. जिओ रेफरन्सरवर मी क्लिक केलं त्यानंतर ही विंडो ओपन होते, जिओ रेफरन्सर विंडो. आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या, इथे जीसीपी टेबल नावाची एक विंडो असते, ती कधी कधी तुमची चुकून हाईड झाली किंवा रिमूव्ह झाली असेल तर ती इथे यावर राईट क्लिक करून इथे चेक केलात की येते. आता ही जिओ रेफरन्सर विंडो ओपन केल्यानंतर इथे मला जी टोपोशीट जिओ रेफरन्स करायची आहे ती मी इथून ओपन करेन. ओपन रास्टर मधून इथे क्लिक करतोय. एक एक स्टेप लक्षात ठेवा. ओपन रास्टर, यानंतर डेस्कटॉप, QGIS वर्कशॉप 46H12, 46H12. त्यानंतर ही जी टोपोशीट होती ती मी इथे ओपन करेन. आता इथे झूम इन झूम आउट देखील तुम्ही करू शकता. हँड टूलनं तुम्ही ती टोपोशीट सरकवू देखील शकता. आता सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं, जिओ रेफरन्स करतो याचा अर्थ काय, तर ही जी टोपोशीट आहे ही रास्टर इमेज आहे. हिला या चारी कोपऱ्यात असलेले अक्षरवृत्त रेखावृत्त यांचे संदर्भ आपल्याला द्यायचे आहेत थोडक्यात. तर आता मी पहिल्या एक एक कोपऱ्यापासून सुरुवात करेन. पहिला मी इथे झूम करून घेतो या कॉर्नरला. त्यानंतर ऍड पॉइंट यावर क्लिक करेन आणि याचा जो सेंटर पॉइंट आहे म्हणजे जो छेदनबिंदू आहे, इंटरसेक्शन पॉइंट, तिथे बरोबर मी तो कर्सर आणेन आणि माऊस क्लिक करेन. आता त्यानंतर इथे देताना आता ईस्टला अर्थातच लॉन्जिट्यूडच्या व्हॅल्यू द्यायच्या आहेत. जर मला डेसिमल पद्धतीत द्यायचं झालं असतं तर मी 73.50 दिले असते, परंतु QGIS ला तसं दिलं तरी चालतं किंवा सरळ जर कन्व्हर्जन करणं कठीण असेल तर सरळ 73 स्पेस 30 असं टाकू शकता. नॉर्थला आता किती येईल, 20 स्पेस 15. ईस्टला 73 स्पेस 30, नॉर्थला 20 स्पेस 15 आणि त्यानंतर तुम्ही ओके करणार आहात. इथे एक एंट्री आली. त्यानंतर पुन्हा इथे झूम टू लेअर कराल किंवा हँड ड्रॅग करत या बाजूला याल. आता असंच आपल्याला इथला आणि इथला असे 3 पॉइंट घ्यायचे. अर्थात तुम्ही सिक्वेन्स मी हा असा क्लॉकवाईज फॉलो करतोय, तुम्ही कसाही केला तरी चालू शकतो, परंतु शक्यतो एका सिस्टीमनच फॉलो करा. पुन्हा तीच पद्धत, ऍड पॉइंट, आता इथे ईस्टला 73 स्पेस 45 आणि नॉर्थला 20 स्पेस 15. स्पेस 45 आणि 20 स्पेस 0 0 0. हा शेवटचा पॉइंट मी घेतला. 73 स्पेस 30 आणि 20 स्पेस 0 0. हे चारी झाल्यानंतर मी पुन्हा झूम टू लेअर करेन
आणि यानंतर सेटिंग मधनं ट्रान्सफॉर्मेशन सेटिंग किंवा इथे त्याचा शॉर्टकट दिलेला आहे ट्रान्सफॉर्मेशन सेटिंग, यावर क्लिक करेन. यावर क्लिक केल्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन टाईप पॉलिनॉमियल 1, रिसॅम्पलिंग मेथड आहे तेच ठेवा. टार्गेट SRS देखील WGS 84 EPSG 4326 हेच ठेवा. आउटपुट रास्टरला मात्र इथे क्लिक करून जिओ रेफरन्स फोल्डरला जायचं आतमध्ये आणि आहे तसंच सेव्ह करायचं. म्हणजे जी सेव्ह होणारी फाईल आहे ती अंडरस्कोर मॉडिफाय या नावाने सेव्ह होईल. जरी त्या फाईल बाजूबाजूला असत्या म्हणजे जिओ रेफरन्स हा फोल्डर आपण केलेला नसता तरी देखील अंडरस्कोर मॉडिफाय या नावाची फाईल म्हणजे जिओ रेफरन्स झालेली हे आपल्याला सहज कळू शकतं. पण सुरुवातीला कन्फ्युजन नको म्हणून मी तुम्हाला फोल्डर तयार करतो. म्हणजे जिओ रेफरन्स नावाच्या फोल्डरमध्ये आपण त्या फोल्डरवर क्लिक केलं आणि नंतर आहे तसंच ते नाव ठेवलं आणि सेव्ह म्हटलं. ठीक आहे. पॉलिनॉमियल 1 नियरेस्ट नेबर EPSG 4326 WGS 84 आहे तसंच ठेवलं. त्यानंतर आउटपुट रास्टरला मात्र आपण ते लोकेशन दिलं आणि इथे लोड इन QGIS यावर मात्र चेकच ठेवा. म्हणजे जेव्हा जिओ रेफरन्स होईल तेव्हा ती खालच्या मेन विंडोला ती टोपोशीट आलेली असेल. किंवा जर इथून समजा तुम्ही चुकून इकडे क्लिक केलं तरी देखील WGS 84 4326 हेच सिलेक्ट करा चुकून क्लिक केलं तरी. आता एवढं झाल्यानंतर इथे मी ओके करेन. आता ओके केल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन सेट मधला एरर जो असतो पॉलिनॉमियल 1 यामधला एरर हा इथे 4.9 आलेला आहे. हा एरर 1च्या आत येणं गरजेचं असतं. म्हणजे सॉफ्टवेअरनं हे जे 2 पॉईंट आहेत अक्षर उत्तर रेखार उत्तर यांच्या संदर्भातले यांच्यामधलं डिफॉल्ट अंतर हे काहीतरी त्याने गृहीत धरलेलं असतं आणि त्यावरूनच हा म्हणजे ती अॅक्युरेसी असते थोडक्यात. म्हणजे त्यानुसार हा एरर आलेला आहे आणि हा एरर 1च्या आत आणणं गरजेचं असतं किंवा अपेक्षित असतं. आणि हा एरर म्हणजे हे जे 4 पॉईंट आहेत रेसिड्युअल मधले बघा या दोघांची बेरीज असते. म्हणजे थोडक्यात या एकाची व्हॅल्यू जी आता 2.46 आहे ती 0.5च्या आत आली की हा जो एरर आहे तो 1च्या आत येणार. ठीक आहे. आता हे आपल्याला यासाठी हा एरर कमी करण्यासाठी हे जे पॉइंट आहेत ते थोडे हलवावे लागतील आणि त्यात डिरेक्शन देखील दिलेली असते. आता इकडे तुम्ही बघा आता हा जो पॉइंट आहे तो आपल्याला या डिरेक्शनला हलवायचा आहे. तर आपण तो एरर कमी करण्यासाठी आपण पुढची प्रोसेस सुरू करू. तर इथे क्लिक करेन मी मूव्ह GCP पॉइंट आणि त्यानंतर हा जो पॉइंट आहे यावर क्लिक करेन त्या बिंदूवर आणि त्यानंतर तो जो डिरेक्शन दिलेला आहे आता या मला हलवायचा आहे तर तसं मी तो पॉइंट हलवेन. पण एक गोष्ट लक्षात घ्या हा इथला पॉइंट जो आहे तो एवढा लांब इथपर्यंत असा न्यायचा नाही आणि चारही पॉइंट थोडे थोडे हलवले गेले पाहिजेत. आता हा मी इथपर्यंत आणला त्यानंतर पुन्हा दुसरा पॉइंट आता ते बरंच सर आता टोपोशीटच्या स्कॅनिंगवर कारण थोडीफार तिरपी वगैरे स्कॅन झालेली असेल तरी देखील असे थोडे एररचे इश्यू होऊ शकतात. पण नेहमी लक्षात ठेवा की तो एरर 1च्या आत आणणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता ही 0.21 पर्यंत आले म्हणजे आता पुन्हा आपण जर ट्रान्सफर एवढं झाल्यानंतर म्हणजे ही एकाची व्हॅल्यू 0.5च्या आत आली पाहिजे कारण ही ऍक्च्युली दोघांची बेरीज असते. हा जो एरर असतो अजून इथे बदललेला नाहीये कारण मी इथे क्लिक अजून केलेलं नाहीये. त्यामुळं आता एवढं झालंय हे पॉईंट हलवून झाले. हा रेसिड्युअल पिक्सल मधला एकाची व्हॅल्यू ही 0.5च्या आत आली याची खात्री झाली की पुन्हा ट्रान्सफॉर्मेशन सेटिंग मध्ये जायचंय. ट्रान्सफॉर्मेशन सेटिंग मध्ये जाऊन फक्त ओके वर क्लिक करायचंय. आता इकडे बघा हा जो मेन एरर आहे हा 0.42 म्हणजे तो 1च्या आत आलेला आहे. याचा अर्थ असा की आता आपण जिओ रेफरन्सिंग ही प्रोसेस करू शकतो. आता पुढे जिओ रेफरन्सिंगला टाकायची आहे तर इथे फाईलवर जाऊन स्टार्ट जिओ रेफरन्सिंग हा देखील ऑप्शन आहे किंवा इथेच हा जो ग्रीन ट्रायंगल दिसतोय स्टार्ट जिओ रेफरन्सिंग यावर क्लिक करा. मी क्लिक केले प्रोसेस होईल
आता प्रोसेस झाल्यानंतर जिओ रेफरन्स सक्सेसफुल असं आलंय. आता मी ही विंडो जी आहे जिओ रेफरन्सर विंडो ही क्लोज करेन आणि हे जीसीपी पॉईंट सेव्ह करायची काही गरज नाही, त्यामुळे इथे डिस्कार्ड म्हणेन. आता इकडे बघा, ही खाली मेन विंडोला ही टोपोशीट आलेली आहे आणि इथे खाली कोऑर्डिनेट जरा बघा, 73.45 19.93. म्हणजे जसा मी माऊस न कर्सर जो मूव्ह करतोय किंवा हलवतोय कर्सर, तसं तसं त्या ठिकाणचं ते लोकेशन अक्षरवृत्तीय रेखावृत्तीय संदर्भात ते बदलताना आपल्याला दिसतंय. म्हणजे 73 पॉईंट, आता इथे बघा जसं मी कर्सर हलवेन तसं तसं ते लोकेशन बदलताना दिसतं, म्हणजे ते कोऑर्डिनेट बदलताना दिसत आहे. आणि अर्थात आता हा जो बिंदू आहे किंवा ही जी वस्ती आहे त्याचे ते कोऑर्डिनेट, याचा अर्थ त्या ठिकाणाचे अक्षरवृत्त आणि रेखावृत्तीय संदर्भ आहेत. ठीक आहे, म्हणजे इथपर्यंत जिओ रेफरन्स ही प्रोसेस आपली कंप्लीट झालेली आहे. यात कोणाला काही शंका आहेत? हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनात जर काही शंका असतील तर त्या विचारून घ्या. म्हणजे जिओ रेफरन्स ही प्रक्रिया काय आहे हे आपल्याला समजलं की इथपर्यंत हे जिओ रेफरन्सिंग झालंय. आणि म्हणजे अक्षरवृत्तीय रेखावृत्त यांचे संदर्भ आपण या टोपोशीटला अप्लाय केले. मी जसा कर्सर हलवतोय तसं तसं त्या ठिकाणचे कोऑर्डिनेट आपल्याला दिसतात, ते बदलताना दिसतात इथे खाली. आता यानंतर आपल्याला प्रोजेक्शन ही प्रक्रिया करायची असते. मी पुढे जाऊ? हॅलो, ओके सर, चालेल सर. हा, आता जिओ रेफरन्सिंग केल्या याचा अर्थ काय, तर ही आपण जिओग्राफिक कोऑर्डिनेट सिस्टीम वापरलेली आहे यासाठी. म्हणजेच काय, तर पृथ्वी गोल आहे असं कन्सिडर करून अक्षरवृत्त आणि रेखावृत्त यांचे संदर्भ आपण त्या टोपोशीटला अप्लाय केले. आपण जिओ रेफरन्सिंग केल्यावर देखील लेअर डिजिटायझेशन करू शकतो, म्हणजे आहे अशा स्थितीत देखील. परंतु ते शक्यतो तसं करू नका. का? कारण ते प्रोजेक्शन करूनच डिजिटायझेशन म्हणजे पॉइंट, लाईन, पॉलिगॉन हे लेअर करणं अपेक्षित असतं. कारण आपण जेव्हा मेजरमेंट घेतो, म्हणजे आपल्याला समजा इथली रस्त्याची लांबी मोजायची आहे, एखादा तलाव आहे त्याचं क्षेत्रफळ काढायचं असेल, तर ते जे पृथ्वीचा गोलाकार गृहीत धरून जे आपण जिओ रेफरन्स केलेला आहे, ते पृथ्वीचा जो कर्वेचर आहे तो काढून तो भाग सपाट आहे असं जोपर्यंत आपण त्या सॉफ्टवेअर मध्ये अप्लाय करत नाही, तोपर्यंत आपण लांबी, रुंदी किंवा म्हणजे लांबी असेल, क्षेत्रफळ असेल, या गोष्टी मोजू शकत नाही. त्यामुळे आपल्याला प्रक्षेपण देणं गरजेचं असतं. आता आपण प्रोजेक्शन कसं द्यायचं किंवा बदलायचं कसं हे आपण जरा बघूयात. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आता आपल्याला कोऑर्डिनेट असे दिसत आहेत, म्हणजे 73.58 किंवा 20.0 हे अक्षरवृत्तीय रेखावृत्तीय संदर्भ आहेत. पहिला आहे तो रेखावृत्ताचा संदर्भ आहे आणि 20.07 आहे तो अक्षरवृत्ताचा संदर्भ आहे. आणि प्लस जर कॉर्नरला बघितलं तर EPSG 4326 WGS 84 ही कोऑर्डिनेट सिस्टीम आपल्याला दिसते. तर आता आपण पुढची स्टेप म्हणजे प्रोजेक्शन कडे वळू. आता प्रोजेक्शन बदलायचं असेल तर इथेच आहे बघा मेनू, रास्टर, प्रोजेक्शन, वार्प, रिप्रोजेक्ट. रास्टर मेनू मध्ये जायचंय, प्रोजेक्शन मध्ये जायचंय आणि वार्प रिप्रोजेक्ट यावर क्लिक करायचंय. आता वार्प रिप्रोजेक्ट यावर क्लिक केल्यानंतर इनपुट लेअर जो तुमचा होता तोच बाय डिफॉल्ट इथे आलेला आहे. सोर्स CRS म्हणजे याचा CRS कुठला आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे जर तुम्ही क्लिक केलं, क्लिक आणि प्रॉपर्टीज, तरी तुम्हाला इथे सोर्स वर क्लिक केल्यानंतर कुठली कोऑर्डिनेट सिस्टीम आहे हे आपल्याला दिसेल. ही जिओ रेफरन्स साठी आपण वापरलेली होती. आता रास्टर वरून पुन्हा प्रोजेक्शन, वार्प, रिप्रोजेक्ट यावर क्लिक केल्यानंतर इनपुट लेअर जो हा लेअर पॅनल मध्ये आहे, जी टोपोशीट ओपन आहे तोच. सोर्स CRS म्हणजे याचा जो CRS आहे तोच, म्हणजे WGS 84 EPSG 4326. त्यानंतर टार्गेट CRS याला आपण कुठलं असाइन करू इच्छितो प्रोजेक्शन ते, तर तुम्ही इथे क्लिक करणार आहात. त्यानंतर प्री डिफाईन CRS मध्ये आणि इथे सरळ तुम्ही प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये सर्च करत बसण्यापेक्षा इथे सरळ कोड टाईप केला तरी येऊ शकतो. आता हे रिसेंटली यूज आहे त्यामुळे इथे आलेले आहेत 3264.3. कारण आपण प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणून युनिव्हर्सल ट्रान्सफर्स मार्केटर अर्थात UTM हे वापरतो. आणि महाराष्ट्राचा जो भाग आहे टोपोशीटचा, म्हणजे ज्या महाराष्ट्र किंवा
त्याच्या उत्तरेचे दक्षिणेचे जे भाग आहेत भारतातले, तेवढे सगळे UTM झोनच्या 43N या अंतर्गत येतात, म्हणजे 43N या विभागात येतात. त्यामुळे त्याचा जो कोड नंबर आहे 3264-3, तो इथे तुम्ही फिल्टरला टाकलात की तुम्हाला इथे ते खाली सहज येईल. त्याच्यामुळे ते क्लिक करा आणि जेव्हा तुम्ही सतत ते वापराल तर इथे रिसेंटली यूज कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणून आलेलं असतं. त्याच्यामुळे नंतर तुम्ही इथे क्लिक केलं तरी हरकत नाही. आणि एवढं क्लिक केल्यानंतर इथे सिलेक्ट केलं 3264-3. त्यानंतर रिप्रोजेक्टेड, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, रिप्रोजेक्टेड इथे सेव्ह टू टेम्पररी फाईल असं करू नका. शक्यतो इथे क्लिक करा 3 डॉटवर. टेम्पररी फाईल केल्यानंतर ती पुन्हा सेव्ह ॲज करावी लागेल. रिप्रोजेक्टेड इथे 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर सेव्ह टू फाईल इथे क्लिक करा, म्हणजे ते लोकेशन आपल्याला द्यायचंय. सेव्ह टू फाईल. आता मी QGIS वर्कशॉप इथे प्रोजेक्शन नावाच्या फोल्डरमध्ये जाईन आणि इथे 46H12 प्रो असं मी क्लिक करेन. 46H12 प्रो असं मी क्लिक केलंय आणि इथे सेव्ह वर क्लिक करतो. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं, रास्टरला गेलो, प्रोजेक्शन वार्प रिप्रोजेक्ट वर गेलो, त्यानंतर इनपुट लेअर मध्ये आपण काहीच बदल नाही, कारण जो बाय डिफॉल्ट होता तोच त्याने घेतला. सोर्स CRS जो याचा CRS होता, जिओ रेफरन्सिंगच्या वेळेला आपण दिलेलं होतं तेच, म्हणजे या कॉर्नरला होतं तेच 4326 WGS 84. आणि त्यानंतर टार्गेट CRS म्हणजे याला जे प्रोजेक्शन आपल्याला अप्लाय करायचंय ते आपण इथे टार्गेट म्हणून दिलं. इथून EPSG 3264-3 WGS 84 डेटम असलेलं UTM झोन 43N, कारण महाराष्ट्राचा टोपोशीटचा जो भाग आहे आताचा तो 43N या विभागाखाली येतो, म्हणून आपण तिथे क्लिक केलं. त्यानंतर रिप्रोजेक्टेडच्या इथे जाऊन आपण 3 डॉटवर क्लिक करून जे प्रोजेक्शन नावाचा फोल्डर केलेला त्यामध्ये जाऊन ती प्रोजेक्टेड या नावानं सेव्ह केली. आता यानंतर आपण इथे ही रन करू. ठीक आहे, आपली प्रोसेस झालेली आहे. इथे मी क्लोज करतोय. इथे बघा एक लेअर ऍड झालेला आहे, परंतु तरी आपल्याला इथे कोऑर्डिनेट बदललेले दिसत नाहीयेत. इथे आपण क्लिक केल्यानंतर की प्रॉपर्टीला गेलो, ही नवीन फाईल जी आपण प्रोजेक्टेड केलेली ती होती. इथे सोर्स वर बघा, इथे सोर्स बदललेला दिसतोय. EPSG 3264-3 UTM झोन WGS 84 UTM झोन 43N, म्हणजे ही प्रोजेक्शन झालेली आहे. अर्थात आता जेव्हा तुम्ही डिजिटायझेशन करता, म्हणजेच लेअर तयार करता पॉइंट लाईन पॉलिगॉनचे, त्यासाठी प्रोजेक्शन केलेली फाईल ओपन करून त्यावर लेअर तयार करणं गरजेचं असतं. त्याच्याशिवाय आपल्याला मेजरमेंट किंवा इतर कॅल्क्युलेशन म्हणजे बफर असेल किंवा लांबी रुंदी मोजणं, एरिया किंवा क्षेत्रफळ काढणं, या सगळ्या गोष्टी त्याच्याशिवाय शक्य होत नाहीत. आता मी ही विंडो क्लोज करेन. आता तुम्ही हे कोऑर्डिनेट दिसतात, कारण ही आधी जिओ रेफरन्सिंग केलेली फाईल आपली ओपन होती, त्यामुळे हे कोऑर्डिनेट म्हणजे अक्षरवृत्त रेखावृत्त यांचे संदर्भ आपल्याला इथे दिसत आहेत. आता मी ही पूर्ण विंडो क्लोज करतो. इथे देखील डिस्कार्ड म्हणतोय. पुन्हा इथेच मी QGIS पुन्हा ओपन करेन. आता मी इथे ओपन करून आधीच ठेवलेलं होतं. आता यानंतर मला ती प्रोजेक्शन केलेली फाईल ओपन करायची आहे. मग मी ती ओपन करताना लक्षात घ्या, ती टोपोशीट जी होती ती रास्टर इमेज होती. म्हणजे रास्टर इमेज याचा अर्थ झूम केल्यानंतर आपल्याला पिक्सेल फॉर्मॅट मध्ये दिसतात, त्या सगळ्या इमेजेस रास्टर अंतर्गत येतात. आता इथनं मी ऍड रास्टर लेअर करेन. त्यानंतर 3 डॉटवर इथल्या क्लिक करेन. 46H12 प्रो ही फाईल मी ओपन करेन. आता इथे ओपन केल्यानंतर इथे ऍड करायचंय आणि मग ही विंडो क्लोज करा. आता इथे जरा बघा कोऑर्डिनेट कसे आलेत बघा, आणि आधीचे कसे होते. या राईट कॉर्नरला देखील हे प्रोजेक्शन बदलल्याचं इंडिकेशन आलेलं आहे.
आणि कोऑर्डिनेट असे बदललेले दिसत आहेत. जसं 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 तुम्ही इथे माऊसनं ड्रॅग करेन किंवा जिथे जिथे फिरवेन तसं तसं ते कोऑर्डिनेट तुम्हाला देखील बदललेले दिसतील. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, हे आता आपली ही फाईल जी आहे ती मीटरमध्ये कन्वर्ट झालेली आहे. म्हणजे हा पृष्ठभाग आहे तो फ्लॅट सरफेस आहे असं ऍझ्युम करून हे प्रोजेक्शन झालेलं आहे. म्हणजे याच्यावर नंतर आपण यावर आता डिजिटायझेशन म्हणजे पॉईंट असेल, लाईन असेल, पॉलिगॉन असेल, हे आपण डिजिटायझेशन करू शकतो. म्हणजे ही एक अत्यावश्यक अशी गोष्ट असते कुठलंही डिजिटायझेशन करायच्या पूर्वी. म्हणजे आपण पहिली जिओ रेफरन्सिंग करतो. जिओ रेफरन्सिंग केल्यानंतर खाली कोऑर्डिनेट, अक्षरवृत्त आणि रेखावृत्त या संदर्भात येतात. त्यानंतर तीच टोपोशीट जिओ रेफरन्स केलेली ती आपण प्रोजेक्शन करणं गरजेचं असतं. प्रोजेक्शन करणं म्हणजे ते 2D सरफेस मध्ये ते रूपांतरित झालेलं असतं. एका फ्लॅट सरफेस आहे तो असं त्याने कन्सिडर केलेलं असतं. ही जी आहे ती मीटरमध्ये कन्वर्ट झालेली असते आणि कोऑर्डिनेट असे बदललेले दिसतात, ते पॉइंट मध्ये दिसत नाहीत. म्हणजे याच्यावर नंतर आपण उद्याच्या लेक्चरला जेव्हा डिजिटायझेशन करू तेव्हा ही फाईल ओपन करणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला मुलं काय करतात की जिओ रेफरन्स केलेली फाईल ओपन करतात. कधी कधी ऍड इमेज करताना काय करतात की जी नुसती आपण जी सुरुवातीला इमेज जी वापरलेली होती, जी डिजिटायझेशन वगैरे काही न करता केली, सॉरी जिओ रेफरन्स न करता नुसतीच आपण कॉपी पेस्ट केलेली ती ओपन करतात. तरी देखील कशा गोष्टी दिसतात त्या आपण बघूया जरा. म्हणजे ही प्रोजेक्शनची प्रोसेस इथे कंप्लीट झालेली आहे, हे लक्षात घ्या. पुन्हा मी डिस्कार्ड करतोय, पुन्हा मी QGIS ओपन करतो आणि काही गोष्टी जरा तुम्हाला जरा तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की मुलं काही म्हणजे प्रॅक्टिकल एक्झामला देखील काही वेळेला चुकतात मुलं, त्यांच्या चुका कुठे होतात ते देखील सांगतो. आता आपल्याला ओपन करायची इमेज तर आपण इथनच ओपन करणार. मग ती जिओ रेफरन्स असेल, प्रोजेक्शन केलेली असेल, कुठलीही रास्टर इमेज जी आपली बेस लेअर आहे, म्हणजे ज्याच्यावर आपण वेक्टर लेअर उद्या आपण जनरेट किंवा तयार करणार आहोत, क्रिएट करणार आहोत, ती सगळी रास्टर इमेजरी कुठलीही असेल तरी ती इथून ओपन केली जाते. त्याचप्रमाणे तुम्ही ब्राउझर मधनं या पॅनल मधनं देखील ती ओपन करू शकता. आता इथे मी क्लिक करेन 46H12. आता ही जी आपली मूळची इमेज होती जी नुसती आपण कॉपी पेस्ट केलेली होती, जिला कुठलाही जिओ रेफरन्स नाही आणि प्रोजेक्शन नाही. बऱ्याच वेळेला मुलं अशी ओपन करतात, ऍड करतात आणि क्लोज करतात. आता इथे कोऑर्डिनेट बघा आणि याच्यावरच लेअर जनरेशन करतात, त्याच्यामुळे चुका होतात. कारण हे इथे ओपन केल्या केल्या तुमच्या लक्षात देखील आलं पाहिजे की ही जिओ रेफरन्स झालेली नाहीये, कारण हे कोऑर्डिनेट वजामध्ये आणि कसंही दिसत आहेत. त्याच्यामुळे ही देखील गोष्ट लक्षात आली पाहिजे तुमच्या. त्यानंतर मी ती रिमूव्ह करतो. त्यानंतर आपण जिओ रेफरन्स केलेली ओपन करू. अंडरस्कोर मॉडिफाय या नावाने आलेली असेल, म्हणजे त्या बाजूबाजूला जरी असतात तरी तुम्हाला त्या ओळखता येतील सहज. आता मी फोल्डरमध्येच ती अलग टाकलेली आहे, त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजनच होणार नाही. पण बाजूला जरी असतील तरी त्या ओळखता आल्या पाहिजेत की QGIS मध्ये त्या अंडरस्कोर मॉडिफाय या नावाने घेतल्या जातात बाय डिफॉल्ट. आता ही जिओ रेफरन्स केलेली आहे, कोऑर्डिनेट असे दिसतील. आणि त्यानंतर मी अजून एक विंडो ओपन करतो जिच्यावर आपण प्रोजेक्शन केलेली फाईल ओपन करायची आहे. इथूनच ओपन करेन रास्टर लेअर, ब्राउज करेन, H12 प्रो ओपन, ऍड, आणि क्लोज. आता हे कोऑर्डिनेट बघा, म्हणजे यातला फरक तुम्हाला कळला. आपल्याला जेव्हा उद्या आपण जेव्हा लेअर डिजिटायझेशन करू
तेव्हा ही प्रोजेक्शन केलेली फाईल ओपन असली पाहिजे आणि त्याच्यावर आपण लेअर जनरेट करणार आहोत. ही प्रोजेक्शन केलेली असे दिसतील. आणि दुसरी म्हणजे जिओ रेफरन्स केलेली होती मॉडिफाय अंडरस्कोर मॉडिफाय या नावाने आलेली, तिचे कोऑर्डिनेट आपल्याला असे दिसतील. म्हणजे यातला फरक देखील डोळे झाकून आपल्याला म्हणजे जेव्हा आपण बघू प्रत्यक्ष आपण फोल्डरमध्ये प्रो वगैरे जरी नसतं तरी आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की कुठली फाईल अशीच आहे, कुठली जिओ रेफरन्स केलेली आहे आणि प्रोजेक्शन केलेली कुठली आहे. त्याच्यामुळे ते नावाने त्याच सेव्ह करा म्हणजे प्रश्नच येणार नाही. पण तरी ओपन करताना याची खात्री करून घेणं नेहमीच गरजेचं. ठीक आहे, मी इथे स्क्रीन शेअरिंग थांबवतो. सर माझ्या बाजूने झालेला आहे. म्हणजे आपण आज जिओ रेफरन्सिंग आणि प्रोजेक्शन बघितलं. उद्या आपल्याला त्यावर लेअर जनरेट करायचे आहेत. मग अजून कोणाला यात काही शंका आहेत तर विचारा. या दोन्ही प्रोसेसमध्ये जिओ रेफरन्सिंग आणि प्रोजेक्शन. कारण जिओ रेफरन्सिंग दिसताना जरी सोपं वाटत असलं तरी त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुम्हाला प्रोजेक्शन कळले पाहिजे, तरी सॅम्पलिंग मेथड कळल्या पाहिजे. आणि ज्यांनी आता सॉफ्टवेअर डाउनलोड करून घेतलेलं आहे, सॉफ्टवेअर डाउनलोड केलेलं आहे, तर तुम्ही ती प्रॅक्टिस करायला हरकत नाही. म्हणजे आज तुम्ही जिओ रेफरन्सिंग आणि प्रोजेक्शनची प्रॅक्टिस करा. म्हणजे मग उद्या आपल्याला पुढच्या गोष्टी बघता येतील. त्यात काही शंका असतील उद्या तरी विचारलं तरी चालेल. बाकीच्या गोष्टी पाहता येतील. म्हणजे लेअर क्रिएशन आहे, डिजिटायझेशन आहे, तर हे तुम्हाला जिओ रेफरन्सिंग केल्याखेरीज शक्य होणार नाहीये. त्यामुळे आज सर्व विद्यार्थ्यांनी तुम्ही तुमच्या महाविद्यालयात अन्य काही लॅपटॉप असेल तर त्या ठिकाणी सॉफ्टवेअर डाउनलोड करून इन्स्टॉल करा आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे जिओ रेफरन्सिंग करून घ्या. जिओ रेफरन्सिंग साठी मला वाटतं की एक टोपोशीट मी तुमच्या ग्रुपवर टाकलेला आहे. तो टोपोशीट तुम्ही डाउनलोड करू शकता. अजून कोणाला काही शंका असतील तर विचारा. विद्यार्थ्यांना काही शंका असतील तर विचारा. सर अजूनही तुम्हाला बारीक सारीक गोष्टीचे काही तुम्हाला बारकावे सांगतील जेणेकरून तुम्हाला जिओ रेफरन्सिंग करणं. लेअर डिजिटायझेशन करताना मात्र मी मगाशी जसं सांगितलं QGIS ओपन करून की मुलं कुठे चुकतात. कारण मी डीबीजेला देखील GIS चे कोर्स शिकवायला होतो, त्यानंतर प्लस TY ला देखील तो भाग माझ्याकडे होता शिकवायचा. प्रॅक्टिकल एक्झामच्या वेळेला मुलं तिथे चुकायची की ती जिओ रेफरन्स केलेली फाईल ओपन न करता डिरेक्टली जी काही कॉपी पेस्ट केलेली फाईल आहे तीच ओपन करायची आणि त्याच्यावरच लेअर डिजिटाईज करायचे. त्याच्यामुळे तिकडे चुकायची. किंवा प्रोजेक्शन केलेली फाईल आपण ओपन न करता जिओ रेफरन्सिंग वर करायला काही मुलं करायची जशी, किंवा आपण जर केलं तर ते प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. कारण त्याच्यावरनं आपण अनालिसिस करू शकत नाही. कारण त्याच्यावरनं लांबी असेल ती मोजणं रस्त्याची किंवा कुठलाही लिनियर फीचरची, त्यानंतर क्षेत्रफळ मोजणं हे शक्य होणार नाही. त्याच्यामुळे आधी जेव्हा आपण लेअर डिजिटायझेशन करू त्याच्या आधी पहिलं जिओ रेफरन्सिंग आणि त्यानंतर प्रोजेक्शन करून घेणं गरजेचं आहे. आणि प्रोजेक्शन केलेली फाईल ओपन करून तिच्यावरच लेअर डिजिटाईज केले पाहिजेत. ठीक आहे, काही शंका असतील तर विचारा आणि तुम्ही प्रॅक्टिस करा आज पूर्ण. म्हणजे उद्या आपल्याला लेअर डिजिटायझेशन कसं करायचं त्या सगळ्या गोष्टी बघता येतील. मॅडम मला वाटतं की विद्यार्थ्यांच्या शंका कदाचित नसतात, कारण सरांनी अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी मांडणी केलेली आहे. शंका नसतील तर सेशन कन्क्लूड करायला हरकत नाही. ओके सर. आजच्या या दुसऱ्या दिवशीच्या GIS वर्कशॉप मध्ये आपल्याला गुरुप्रसाद घाडी सर यांनी अतिशय सुंदर अशी जिओ रेफरन्सिंग संदर्भात, सुंदर म्हणण्यापेक्षा अगदी बारीक सारीक लेवलचा विचार करून मुलांना साध्या सोप्या भाषेमध्ये अतिशय सुंदर अशी माहिती सरांनी दिलेली आहे. आणि सरांनी हेही सांगितले की तुम्ही प्रॅक्टिस केल्याशिवाय होणार नाही. काल सरदार पाटील सर आपल्याला असं म्हटले होते की तुम्ही जसं मोबाईलशी खेळत बसा तसं तुम्ही ह्या गोष्टी हे ऍप सारखं तुम्ही हँडल केलं सारखं कसं चुकतच माणूस शिकत जातो.
त्यामुळे तुम्ही सारख्या या गोष्टीची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला त्याच्या क्विरीज कळतील, म्हणजे तुम्हाला हे काय चुकतंय आपलं काय नाही ह्या गोष्टी समजतील. आणि मला वाटतं तुम्ही आज दिवसभरात काही गोष्टी या करून बघा, म्हणजे उद्या आपण सर गुरुप्रसाद घाडी सर उद्या आपल्याला पुन्हा मला वाटतं डिजिटायझेशन, लाईन पॉइंट आणि पॉलिगॉन ह्या गोष्टी सर पुन्हा आपल्याला उद्या शिकवणार आहे. त्यामुळे थोडासा तुम्ही आज जर ते सॉफ्टवेअर कुणी डाउनलोड करून घेतला असाल तर ते बारकावे पहावेत, आणि जेणेकरून तुम्हाला उद्या शंकाचं निरसन तुमच्या उद्याच्या सेशन मध्ये या ठिकाणी होईल. सरांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानते की त्यांनी अतिशय सुंदर आणि साध्या भाषेमध्ये मुलांना समजेल अशा भाषेमध्ये जिओ रेफरन्सिंग हा भाग सरांनी शिकवला. सर मला इथे सांगावंसं वाटतं की मी पण काही जीआयएस मला आपल्याला टीवायला शिकवायला आहे तेवढाच भाग आम्ही वाचन करून केला होता, पण लॉकडाऊनच्या काळामध्ये मला वाटतं मी पण 21 दिवसाचा एक कोर्स केला, तेव्हा पण मला खूप अडचणी आल्या होत्या ह्या जिओ रेफरन्सिंग त्याच्यामध्ये. पण तुमच्या ह्याच्यातून मला बऱ्याच माझ्या काही जे काही गोष्टी चुकत होत्या ह्या मलाही समजल्या, आणि मला प्रत्यक्ष काही करताना अडचण आली तर मी नक्की तुमच्याशी संपर्क साधून या गोष्टी करण्याचा प्रयत्न करेल. आणि तुमची खरोखर मला या ठिकाणी दोन्ही महाविद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी आभार मानते. आणि उद्या आपण ठीक साधारणतः 10 वाजता पुन्हा ह्याच वेळी तिसऱ्या दिवसाच्या सेशनसाठी उपस्थित राहू. त्याचबरोबर सरदार पाटील सरांचेही आभार मानते, उपस्थित सर्व विद्यार्थी प्राध्यापक यांचेही आभार मानते, आणि आजचा हा दुसऱ्या दिवसाचा वर्कशॉपचा भाग या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करते. धन्यवाद. चालते. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटेल की उद्याच्या सत्रामध्ये डिजिटायझेशन जर शिकवलं जाईल त्याच्यासाठी फार वेळ बारकावे सांगितले जाते. त्याशिवाय जो कंटेंट मध्ये नाही आहे तो म्हणजे ऍट्रिब्यूट ऍडिशन हा भाग देखील तुम्हाला सांगितला जाईल. तर त्याच्यामुळे न विसरता तुम्ही त्याचं सेशन जॉईन करा. तुमचे अनेक मित्र मैत्रिणी असतील सर्वांच्या पर्यंत हा मेसेज द्या, जेणेकरून आपल्याला हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त असा करता येईल. मॅडम, आपण या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला त्याबद्दल आपले देखील आभार, आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं आपण जाहीर करूया.